नमस्कार, मी डॉक्टर योगेश पतिंगे, सहाय्यक प्राध्यापक GS कॉलेज ऑफ कॉमर्स वर्धा. व्यावसायिक वित्त या विषयाच्या या चौथ्या लेक्चरमध्ये मी आपले हार्दिक स्वागत करतो. जसं मागील 3 लेक्चर्समध्ये आपण व्यावसायिक वित्ताचं या विषयाचं सिलेबस, त्यानंतर पुढील 2 लेक्चरमध्ये व्यावसायिक वित्त म्हणजे काय, त्याची व्याख्या, वैशिष्ट्ये, ध्येय, व्याप्ती या पॉइंट्स बद्दल आपण या मुद्द्यांबद्दल चर्चा केली. आज आपल्याला जो मुद्दा चर्चेत घ्यायचा आहे तो आहे वित्तीय अधिकाऱ्याची कार्य. जसं मी तुम्हाला मागच्या 3 लेक्चरला सांगितलं होतं की हा विषय जो आपल्याला अभ्यासायचा आहे, या विषयाची जी कार्यपद्धती आहे, हा विषय ज्याच्या चष्म्यातून आपल्याला पाहायचा आहे तो व्यक्ती म्हणजे वित्तीय अधिकारी, फायनान्स मॅनेजर. कारण कुठलाही विषय जर राबवायचा असेल, कुठलीही कामगिरी राबवायची असेल, कार्यपद्धती राबवायची असेल तर त्याची जबाबदारी आपल्याला कुठल्या ना कुठल्या व्यक्तीला द्यावी लागेल. मग व्यवसायामध्ये आपल्याला एक असा व्यक्ती हवा की जो त्या विषयाशी संबंधित अत्यंत सखोल असं ज्ञान ठेवेल आणि त्या विषयाची व्याप्ती ज्या क्षेत्रापर्यंत जाते, ज्या मुद्द्यापर्यंत जाते, त्या मुद्द्यापर्यंत, त्या क्षेत्रापर्यंत त्याची व्याप्ती घेऊन जाऊन त्या पूर्ण व्यवसायाला कसा व्यवस्थित न्याय मिळेल, तो व्यवसाय कसा समोर जाईल, त्या व्यवसायाचा कसा विस्तार होईल, हे सर्व पाहण्याची जबाबदारी हे वित्तीय अधिकाऱ्याची आहे. तर मग आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला वित्तीय अधिकाऱ्याची कार्य पाहायची. पहिला मुद्दा असा राहतो, वित्तीय अधिकारी म्हणजे कोण? तर वित्तीय अधिकारी म्हणजे ज्याने या विषयाचा सखोल अभ्यास केलेला आहे. करिअरच्या दृष्टिकोनातून जर आपण पाहायला गेलं तर मग MBA फायनान्स ज्याने केले किंवा ज्याने MBA फायनान्शियल मॅनेजमेंट असा विषय घेऊन तो MBA पास झाला, तो व्यक्ती वित्तीय अधिकारी ही जबाबदारी पार पाडू शकतो. थोडक्यात त्याला वित्त आणि वित्ताशी संबंधित असलेले वेगवेगळी क्षेत्र म्हणा किंवा वेगवेगळ्या बाजू म्हणा, हे सर्व त्याला जमलं पाहिजे, त्याचं सखोल ज्ञान त्याला असलं पाहिजे. त्यासोबतच भविष्यात काय बदल होणार आहेत आणि वर्तमानात काय गोष्टी चालू आहेत याचाही सखोल अभ्यास त्याला ठेवावा लागतो. कारण फक्त तुम्ही केलेला अभ्यास, भूतकाळामध्ये घेतलेली डिग्री आणि त्याच्या आधारे जर तुम्हाला या क्षेत्रात समोर जायचं असेल तर ते तुम्हाला जमणार नाही. म्हणून एक विद्यार्थी म्हणून पण तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे की जर तुम्हाला भविष्यामध्ये तुमचं BCom झाल्यानंतर मग MCom कडे वळायचं असेल किंवा MBA कडे वळायचं असेल आणि तुम्हाला जर या क्षेत्रामध्ये जर यायचं असेल तर तुम्हाला फायनान्सचा योग्य पद्धतीने आणि सखोल अभ्यास करणं गरजेचं आहे. भविष्यामध्ये काय बदल होऊ शकतात, कुठल्या वेगवेगळी आपण कायदे म्हणू, नियम म्हणू, पद्धती ज्या व्यवसायामध्ये येत असतील त्या सर्वांचा सखोल अभ्यास असणं अत्यंत आवश्यक आहे. तर मग ज्या व्यक्तीची आपण इथे चर्चा करतो, ज्याच्या जबाबदाऱ्यांची आपण चर्चा करतो, तो म्हणजे वित्तीय अधिकारी. मग वित्तीय अधिकाऱ्याची कार्य काय, ते 5 मुद्दे मी इथे व्हाईट बोर्डवर लिहिलेले आहेत. त्याचंच चर्चा आज आपल्याला सखोलपणे करायची आहे. तर पहिला मुद्दा आहे वित्ताच्या आवश्यकतेचा अंदाज. जसं अगोदरही मी सांगितलेलं आहे की जेव्हा आपण वित्तीय अधिकाऱ्याच्या चष्म्यातून पाहतो तेव्हा त्या एका व्यवसायासाठी सध्या किती पैशांची गरज आहे, किती वित्ताची गरज आहे, किती कॅपिटलची गरज आहे, भविष्यात ती किती गरज राहू शकते. मग भविष्याचा अंदाज जर असेल की भविष्यामध्ये त्या व्यवसायाला विस्तार करायचा आहे किंवा त्याची एक शाखा दुसरीकडे स्थापन करायची आहे किंवा या व्यवसायाला दुसऱ्या एखाद्या व्यवसायामध्ये गुंतवणूक करायची आहे, तर स्वाभाविक आहे याच्यासाठी कॅपिटल लागेल, याच्यासाठी पैसा लागेल. मग हा पैसा कुठून उभारायचा? तर पैसा उभा करण्याचे खूप सारे मार्ग आहेत. तो शेअर मार्केटमधूनही उभा करू शकतो, तो तुम्ही एखाद्या बँकेमध्ये जाऊन कर्जही घेऊ शकता, एखाद्या वित्तीय जे प्राधिकरण आहे तिथूनही तुम्ही कर्ज घेऊ शकता किंवा एखाद्या खासगी सावकाराकडूनही कर्ज घेऊ शकता. त्याला वेगवेगळी माध्यमं आहेत, वेगवेगळे प्रकार आहेत. त्या व्यवसायाच्या दृष्टिकोनातून जे व्यवस्थित असेल, जिथे खर्च कमी लागतो, त्यावर कमी व्याज द्यावं लागेल, कमी लाभांश द्यावा लागेल, या सर्व गोष्टींचा विचार हा त्या वित्तीय अधिकाऱ्याला करावा लागेल. आणि त्यानुसार मग त्याला किती पैशांची गरज आहे, ती किती कालावधीसाठी आहे, मग त्या कालावधीसाठी जर तो पैसा उभा केला तर त्या कालावधीसाठी त्या पैशांवर त्याला किती खर्च द्यावा लागेल, समोरच्याला तो पे करावा लागेल. मग यातून हे पैसे जर आपण व्यवसायामध्ये गुंतवलेत आणि त्यातला जो रिटर्न येतो आहे तो रिटर्न हा त्या एक्सपेन्सेस पेक्षा जास्त असला पाहिजे, ज्याला आपण रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट म्हणतो. ROI हा तुम्ही केलेल्या एक्सपेन्सेस पेक्षा जास्तच असलेला पाहिजे. कारण एक्सपेन्सेस पेक्षा जर तो कमी आला तर मग सरळ गणित तुमच्या लक्षातच येईल की ते लॉस मेकिंग ऍक्टिव्हिटी झाली, त्यातून एक काय झालं, नुकसान होते आहे. म्हणून जेव्हा वित्तीय अधिकारी विचार करतो आहे, कारण पैसा उभं करणं हे आजच्या काळामध्ये सोपं आहे. बँका कर्ज वाटण्यासाठी तयार आहेत,
कारण त्यांनाही त्यांची बॅलन्स स्ट्रॉंग करायची आहे. वित्तीय संस्थाही तयार आहेत. शेअर मार्केटमध्ये नवीन नवीन इश्यू ज्यांना भाग विकायचे आहेत त्यांचे येतच राहत आहेत. परंतु पैसा उभं करणं जसं सोपं असेल, ते पैसा व्यवस्थित ठिकाणी त्याचा खर्च करणे, ते वित्त व्यवस्थित ठिकाणी खर्च करणे आणि रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट कशी वाढेल याच्यासाठी प्रयत्न करणे हे तेवढं सोपं नाही. म्हणून जेव्हा आपण वित्तीय अधिकाऱ्याच्या कार्याचा विचार करतो तेव्हा त्याने आपल्याला किती पैशाची गरज आहे हे लक्षात त्याच्या आलं पाहिजे आणि त्याची गरज, त्याचा अंदाज हा त्या पद्धतीनं हा पक्का असला पाहिजे. दुसऱ्या मुद्द्याकडे वळूया, तो आहे भांडवलाची उभारणी. आता भांडवलाची उभारणी करण्यासाठी जसं मी चर्चा केली खूप सारे मार्ग आहेत. परत तो एक पॉइंट परत रिपीट करतो आहे. शेअर मार्केट घेऊ शकता तुम्ही, तिथून भांडवलाची उभारणी आपल्याला करता येते. डिबेंचर्स विकून आपल्याला करता येईल, तोही शेअर मार्केटचाच एक प्रकारे भाग आहे. किंवा वेगळ्या पद्धतीने कंपनी डिबेंचर्स विकू शकतात, कर्ज रोखे विकू शकतात. बँक्समध्ये जाऊन आपण कर्ज घेऊ शकतो, तो व्यवसाय कर्ज घेऊ शकतो. आर्थिक संस्था आहेत ज्या गैर बँकिंग संस्था आपण म्हणतो, त्याच्यामधूनही कर्जाची उभारणी केल्या जाऊ शकते. खाजगी सावकारांकडून पण पैशांची उभारणी केल्या जाऊ शकते. तर मग हे सर्व उभारणी जी आहे ती उभारणी, जसं मी पूर्वी सांगितलं, हा मुद्दा त्याच्याशी संबंधित आहे. जे साधं सोपं सरळ असेल, जिथे खर्च कमी असेल, त्या पद्धतीने जर भांडवलाची उभारणी झाली तर रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट जास्त दिसेल. आणि हा जो सगळा खटाटोप असतो हा रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंटवर असतो. कारण जी इन्व्हेस्टमेंट तुम्ही केलेली आहे ती इन्व्हेस्टमेंट कशी असू शकते, ती इन्व्हेस्टमेंट तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये केली असेल, ती तुम्ही दुसऱ्या व्यवसायामध्ये केली असेल आणि त्यासाठी जो खर्च तुम्हाला येतो आहे त्या खर्चापेक्षा तुम्हाला रिटर्न्स हे जास्त असणं आवश्यक असेल. कारण खर्च जर जास्त असेल तर ती इन्व्हेस्टमेंट मग तोट्याची इन्व्हेस्टमेंट राहील. तर मग ते त्या व्यवसायाच्या दृष्टिकोनातून चांगलं नाही. आणि व्यवसायाची अधोगती का होते, तर व्यवसायाची अधोगती तेच होते की जेव्हा तोटा हा येतो, पण तोटा जर हा वाढत गेला, तो साचत गेला, संचित तोटा ज्याला म्हणतो आपण, तो जर साचत गेला आणि त्याचा ताण जर तुमच्या असेट्सवर पडत असेल आणि तुमच्या लायबिलिटी जर वाढत असेल, ते एक सिच्युएशन, एक वेळ अशी येते की त्या व्यवसायाला स्वतःचा व्यवसायाचा काशा गुंडाळून त्या व्यवसायातून बाहेर पडावं लागतं. म्हणून मग 1-2 वर्षामध्ये जरी तोटा झाला असेल तर फार घाबरण्याचं कारण नाही. तो तोटा तुम्ही येणाऱ्या भविष्यातल्या नफ्यात, त्यातून तुम्ही तोटा वजा करून तुम्ही जो तुमचा नफा राहील तो नफा तुम्ही कमावू शकता. म्हणजे मागील तोटा वजा करून जो नफा मिळेल तो तुमचा एक ऍक्च्युअल प्रॉफिट आपण ज्याला म्हणतो, नेट प्रॉफिट म्हणतो, तो राहू शकतो. पण त्यासाठी वित्तीय अधिकाऱ्याला जास्तीत जास्त प्रयत्न करणे गरजेचे आहे. कारण एकदा मग तोट्याचा आजार जर त्या व्यवसायाला लागला आणि तो जर वाढत गेला तर तो व्यवसाय टिकणे मग सोपं राहणार नाही. आणि आपण जे रोज पेपरमध्ये वाचतो, न्यूजपेपर्समध्ये वाचतो की खूप सारे व्यवसाय डबघाईस झाले, बुडाले, तर त्याला हीच कारणं असतात की जर त्या व्यवस्थापनाने त्या व्यवसायाकडे व्यवस्थित लक्ष दिलं नाही आणि वेळेवर जर योग्य पाऊल उचललं नाही तर मग तो व्यवसाय संकटात येऊ शकतो. म्हणून यामध्ये या व्यक्तीची जबाबदारी अत्यंत महत्त्वाची आहे. तिसऱ्या मुद्द्याकडे वळूया, तो आहे गुंतवणूक निर्णय. पैशाची उभारणी झाली, आता पैसे आपल्याकडे आहेत, थोडक्यात आपल्याकडे म्हणजे त्या वित्तीय अधिकाऱ्याकडे. तर मग आता हा पैसा गुंतवायचा आहे, तर मग हा पैसा गुंतवायचा होता, तो आपण कुठेही गुंतवू शकतो. पण ते तसं कुठेही चालत नाही. व्यवसायाला त्या वित्तीय अधिकाऱ्याला ठरवावं लागेल की तो पैसा जो गुंतवायचा आहे, ते वित्त जे गुंतवायचं आहे ते व्यवसायातल्या एखाद्या चांगल्या घटकासाठी जे जास्त नफा देते आहे, तशी जर एखादी ब्रांच असेल, एखादी शाखा असेल तर तिथे गुंतवावं लागेल. जसं आपण म्हणतो ना की एक मोठी पॅरेंट कंपनी असते आणि तिच्या खूप साऱ्या सबसिडरीज असतात. मग त्यातल्या काही सबसिडरीज उपकंपन्या ज्याला म्हणतो आपण, एखादी नफ्यामध्ये असते, एखादी तोट्यामध्ये असते. मग जर त्या मूळ कंपनीला जर पैशाची गुंतवणूक जर करायची असेल तर ती अशा कंपनीमध्ये करते की जिथे नफा असेल किंवा जी चांगल्या पद्धतीने चालत असेल. म्हणून गुंतवणूक निर्णय हा अत्यंत महत्त्वाचा आहे. मग तुम्ही असेटमध्ये गुंतवणूक करू शकता, तुम्ही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करू शकता, कुठेही गुंतवणूक केल्या जाऊ शकते. एक कंपनी दुसऱ्या कंपनीमध्ये गुंतवणूक करू शकते, होऊ शकते या कंपनीचा त्या कंपनीशी काहीही संबंध नाही, पण या कंपनीला असं वाटते आहे की ती कंपनी ज्या क्षेत्रामध्ये काम करते आहे ते क्षेत्र फार वर चाललंय. जसं आजकाल पहा, प्रत्येक जण आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये गुंतवणूक करतो, AI ज्याला आपण म्हणतो. कारण भविष्यात हे क्षेत्र फार मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. याच्यात करिअरच्या संधी खूप राहणार आहेत आणि याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात उलाढाल होणार आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा वेगळा मुद्दा आहे, तो आपल्या विषयाशी संबंधित नाही. पण मग एखादी मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रामध्ये काम करणारी कंपनी म्हणा, एखादी चिप्स बनवणारी कंपनी म्हणा, पण ती कंपनी एखाद्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या काम करणाऱ्या कंपनीमध्ये गुंतवणूक करू शकते. तर मग हे सर्व जे पर्याय अवलंबिले जातात ते गुंतवणुकीशी संबंधित असतात. म्हणून
ज्याला आपण क्रॉस सेक्टर्स असं म्हणू शकतो, की जे एकमेकाशी काही संबंध नाही आहे, पण एक कंपनी तशा एखाद्या दुसऱ्या कंपनीमध्ये गुंतवणूक करू शकते. अशा बद्दलचे जेव्हा आपण निर्णय घेतो ते गुंतवणूक निर्णय असतात. आणि त्यात परत तोच मुद्दा रिपीट होतो की रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट ही एक्सपेन्सेस ऑन इन्व्हेस्टमेंट पेक्षा जास्त असतात. चौथ्या मुद्द्यावर येऊया, तो आहे रोख व्यवस्थापन. हा मुद्दा वर्किंग कॅपिटलशी संबंधित आहे. याही मुद्द्याची आपण अगोदर चर्चा केली होती. कारण जेव्हा एखादा व्यवसाय आपल्याला चालवायचा आहे तेव्हा सर्व काही बँकेत ठेवून आपल्याला चालणार नाही. बँकेत आपल्याच जवळ आहे, पण जसं आपण म्हणू शकतो की तुम्ही गुंतवणूक केली ती लगेच तुम्हाला रोख स्वरूपामध्ये त्याला तुम्हाला रूपांतरित करता येणार नाही. कॅश इन बँक, कॅश ॲट हँड ह्या गोष्टी रोख व्यवस्थापनाचा भाग असू शकतात. पण मग जर तुम्ही गुंतवणूक केली आणि तुमची करोडोची गुंतवणूक आहे, पण ती गुंतवणूक जर तुम्हाला वेळेवर संकटाच्या कामात आली नाही तर ती कामाची नाही. म्हणून काही प्रमाणात रोख ही त्या व्यवसायाकडे असणं आवश्यक आहे. आता मग जेव्हा शब्द आपण वापरतो काही प्रमाणात, हे म्हणणं तेवढं सोपं आहे, पण काही प्रमाणात म्हणजे किती प्रमाणामध्ये हे ठरवण्याचं संपूर्ण काम हे वित्तीय अधिकाऱ्याला करावं लागेल. मग त्याचा व्यवसाय कुठल्या पद्धतीचा आहे, सीझनल आहे का की पूर्ण 12 महिने तो चालतो आहे, भविष्यात काही डिमांड वाढू शकते का, कारण सीझनल जे व्यवसाय असतात त्याच्या डिमांड तसे खाली वर होतात. 12 चालणारा व्यवसाय जर असेल तर होऊ शकते त्याची जी डिमांड आहे ती स्टेडी राहील, सारखी राहील, त्या पद्धतीने सप्लाय त्याला सारखा ठेवावा लागेल. मग त्या पद्धतीने त्याला कर्मचारी वाढवावे लागतील, कमी करावे लागतील, खर्च येऊ शकतो. तो त्या सगळ्या घटकांचा विचार करून व्यवसायाकडे किती रोख शिल्लक असायला पाहिजे याचाही विचार करावा लागेल. म्हणून मग पैसा आला, नफा झाला म्हणून सर्व पैसे घ्या आणि एखाद्या असेटमध्ये गुंतवणूक करा, तेही चालत नाही. कारण असेट परत तुम्हाला लिक्विडेट करण्यासाठी तेवढं सोपं राहत नाही. एखादी संपत्ती विकणे ही त्या वेळेवर जमेलच असं नाही. जमू शकते, पण शक्यता त्यामध्ये खूप साऱ्या अडचणी असतात. म्हणून एखादा व्यवसाय जर योग्य पद्धतीने चालवायचा असेल तर वित्तीय अधिकाऱ्याला त्या व्यवसायाची गरज पाहता, त्या व्यवसायाचं स्वरूप पाहता, त्या व्यवसायाची व्याप्ती पाहता, आपल्या हातामध्ये म्हणजे थोडक्यात व्यवसायाचे जे बँक्स आहेत त्या बँकेच्या अकाउंट्समध्ये किती पैसे आपल्याला रोख ठेवावे लागतील ते अत्यंत महत्त्वाचं आहे. हा मुद्दा वर्किंग कॅपिटलशी संबंधित आहे. आणि मग शेवटचा मुद्दा आहे तो इतर विभागाशी संबंधित. या संपूर्ण विषयामध्ये आपण फायनान्स डिपार्टमेंटचाच विचार करतो. पण एकट्या फायनान्स डिपार्टमेंटने व्यवसाय चालत नाही. फायनान्स डिपार्टमेंट काय राहतं, हे वेगवेगळ्या डिपार्टमेंटशी कोऑर्डिनेशन करतं, समन्वय साधतं, त्याचा एक संबंध राहतो. कारण आपल्याला माहिती आहे पैशाशिवाय काहीच होणार नाही. तुम्ही कागदावर किती चांगलं प्लॅनिंग केलं तरी जोपर्यंत त्याला मूर्त स्वरूप आपल्याला देता येत नाही तोपर्यंत ते प्लॅनिंग महत्त्वाचं आहे. मग जेव्हा एखादं स्वरूप त्याला द्यायचं असेल तर तुम्हाला पैशांची गरज पडेल. जे उत्पादनापासून मग उत्पादनाला रॉ मटेरियल लागेल, रॉ मटेरियल स्टॉक करावं लागेल, त्याच्यासाठी पैशांची गरज आहे. त्याच्यावर प्रोसेस करण्यासाठी मशीन्स लागतात, माणसं लागतात. तर मग या सर्व विभागांशी जेव्हा आपल्याला एक संबंध साधायचा असतो, समन्वय साधायचा असतो, तेव्हा वित्तीय अधिकाऱ्याचं कार्य हे जास्त उजळून निघतं. मग वित्तीय अधिकाऱ्याला फक्त त्याच्याच विभागाचं काम पाहून चालणार नाही. त्याला बाकीच्या डिपार्टमेंट सोबत, बाकीच्या विभागांसोबत काही समन्वय साधावा लागेल. कारण शेवटी त्याला पैसे मोजावे लागतात. मग जेव्हा मॅन्युफॅक्चरेशन चालतंय, उत्पादन चालतंय, तर उत्पादन मग किती प्रमाणात करायचं, त्यासाठी मग कच्चा माल लागेल, तर कच्चा मालाचं प्रोक्युरमेंट आलं, खरेदी आली. मग उत्पादनासाठी मशीन्स आल्या, कर्मचारी आलेत. मग उत्पादन झाल्यानंतर त्याचं मार्केटिंग आलं, सेल्स आलं, स्टॉक मेंटेनन्स आलं. ह्या सर्व गोष्टींसाठी पैशांची गरज पडते. मग या सर्व विभागांचं बजेट काय आहे, त्यांना आगामी वर्षात किती पैशांची गरज पडेल, त्यांचं बजेट किती आपल्याला कंट्रोल करता येईल. कारण कुठलाही विभाग स्वाभाविक आहे की त्याचं बजेट हे वाढूनच राहील असं राहणार नाही. पण आपण म्हणू शकतो की ती मानवीय वृत्ती आहे की हे बजेट थोडंसं जास्तच राहतं. मग त्या बजेटवर कात्री कशी चालवायची, म्हणजे गरजेचं असेल तो खर्च करणं आवश्यक आहे, पण गरज नसेल आणि जास्त खर्च होत असेल तर मग ती कात्री चालवण्याचं काम पण वित्तीय अधिकाऱ्याला करावं लागतं. आणि ते त्या विभागांना पटवूनही द्यावं लागेल की या खर्चाची तुम्हाला गरज नाही किंवा सध्या गरज नाही, तो खर्च आपण पुढे थोडासा ढकलू शकतो, पुढे जाऊन तो भविष्यात खर्च करू शकतो. या सर्व बाबींचा विचार हा वित्तीय अधिकाऱ्याला करावा लागेल. वित्तीय अधिकाऱ्यांची कार्य हे मुळात याच्यापेक्षा जास्त आहेत, पण आपण एक ठळक अशा 5 कार्यांची चर्चा या लेक्चरमध्ये केली. पुढच्या लेक्चरमध्ये आपण व्यावसायिक वित्त या विषयामध्ये काय नवीन घडामोडी घडतायत, शासनाने, गव्हर्नमेंटनी कुठले नवीन निर्णय अंमलात आणलेत,
त्याचा परिणाम व्यवसायावर कसा झाला, मग ते शेअर मार्केट असेल, विमा क्षेत्र असेल, बँकिंग क्षेत्र असेल, या सर्वांचा एकत्रित प्रभाव व्यवसायावर कसा झाला याची चर्चा आपण पुढच्या लेक्चरला करणार आहोत. तर या लेक्चरमध्ये वित्तीय अधिकाऱ्याची कार्य आपण पाहिलीत. मला आशा आहे तुम्हाला ते समजले असतील. जसं मी मागेही म्हटलं होतं, नोट्स आपण गुगल ड्राईव्हवर अपलोड केल्या आहेत. त्या नोट्सचा अभ्यास करून हा मुद्दा अजून चांगल्या पद्धतीने तुम्ही समजावून घेऊ शकता. पुढच्या लेक्चरला पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.